कधी-कधी मुलांवरनं आपण एवढं प्रेम करतो ना, की त्यांना आपणच अशा सवयी लावतो, जे पुढे चालून आपल्याला त्रास देतात. मी पण मुलांच्या खाण्याबद्दल एक छोटासा नियम लागू केला. आता ते कोणता आहे, तर पुढे तुम्हाला कळेलच. या अगोदर सकाळची छान अशी देवपूजेने सुरुवात केली आणि देवपूजा झाल्यावर धुपाचा जो सुगंध असतो ना, सगळ्या घरामध्ये पसरतो. तो मला खूप आवडतो. चहा करायचा बाकी होता, त्या अगोदर दुधावरची साय काढून घेतली. मस्त गरमागरम चहा घेतला. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज दोडक्याची भाजी करायची होती. आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात, ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येक भागात वेगवेगळी नावं असतात, त्यामुळे मला जाणून घ्यायला पण आवडेल. पासून ना एक छोटी गोष्ट ठरवली आहे, मुलांसाठी वेगळी भाजी आणि आमच्यासाठी वेगळी भाजी बनणार नाही. कारण लहानपणापासून न सगळ्या भाज्या खायची सवय लागली तर पुढे खाण्याचे नखरे होत नाहीत आणि शेवटी प्रत्येक भाजीमध्ये काही ना काहीतरी पोषण तत्व असतात आणि मुलांच्या वाढीसाठी ते खूप महत्त्वाचे असते. बाकी तुमच्याकडे मुलं सगळ्या भाज्या खातात की त्यांच्यासाठी स्पेशल भाजी बनते, ते मात्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर घरातली सगळी बाकीची कामं आवरून घेतली, धुणी भांडी झाली, किचनही छान स्वच्छ करून घेतलं. मग लक्षात आलं की काल आणलेला भाजीपाला ना तसाच राहिलाय धुवायचा. तर तो धुवायला घेतला आणि काल आम्ही बाजारात गेलो होतो ना, तेव्हा खूप पाऊस सुरू होता. त्यामुळं फारसा भाजीपाला मिळालाच नाही आणि पावसामुळे सगळ्या भाज्या आधीच स्वच्छ झाल्यासारख्या वाटत होत्या. तरी आपल्या समाधानासाठी पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेतल्या. तेवढ्यात मुलांनी सांगितलं होतं की आई आज काहीतरी यम्मी करून ठेव. खरं तर आज फ्रूट सॅलडच बनवायचं ठरवलं होतं, पण नेमकं आज घरात एकही फळ नव्हतं. मग विचार केला की चला फ्रूट सॅलड नाही तर ड्राय फ्रूट सॅलड तरी बनवूया. सगळ्यात आधी दूध छान उकळायला ठेवलं. थोडासा सुंदर रंग यावा म्हणून केशर घातलं. नंतर थोड्या दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून त्या दुधामध्ये टाकलं आणि छान घट्ट होईपर्यंत सतत हलवं शिजवून घेतलं. पोळ्या पण बाकी होत्या. मग एकीकडे पोळ्या करायला घेतल्या आणि दुसरीकडे कस्टर्डही तयार होत होतं. मग त्यात तुपात फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घातले. थोडी वेलची पूड पण घातली. त्यामुळे सुगंध आणि चव दोन्ही पण छान येतात आणि हे ड्रायफ्रूट सॅलड थंड झाल्यावरच छान लागतं. त्यामुळे सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. चला आता आमच्या जेवणाची वेळ झाली आहे. त्यामुळे आम्ही आता जेवण करून घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.